नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला काहीच बाहेरचं विकतचे साहित्य न वापरता घरच्या साहित्यामध्ये डिश बनवायची आहे। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले, तांदूळ 1 तासासाठी भिजण्याकरिता ठेवलेले। 1 तासानंतर आपल्याला तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचे आहे आणि फक्त 2 साहित्यामध्ये आजची डिश बनवत आहे। फार जास्त साहित्याचा वापर नाही करायचा आहे। तांदूळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेले आहे। यामध्ये पोहा खाच्या चमचनी 2 ते 3 चमच पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे। छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे। या पद्धतीने छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। मी कुकरमध्ये 2 बटाटे शिजवून घेतलेले होते। इथे आपल्याला शिजलेले 2 बटाट्याचा वापर करायचा आहे। बटाटा बारीक याच्यामध्ये कापून घेऊया आणि ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये तांदूळची प्युरी बनवून घेतलेली होती त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि बटाट्याची पण आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे। सहज आपण आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून चटपटीत असा नाश्ता बनवू शकतो, जेणेकरून मुलांना पण खाण्याकरता खूप आवडणार। पुन्हा बटाटा बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आणि मिक्सरच्या पॉटमध्ये प्युरी बनवून घेतलेली। इथे पाण्याचा वापर नाही केलेला आहे, बटाटा शिजलेला आहे, त्यामुळे मिक्सरमध्ये सहज प्युरी बनवून तयार होतं। बघा, छान असं बटाट्याची प्युरी बनवून तयार आहे। पाण्याचा वापर नाही करायचा। बटाटा पूर्ण जे आपण तांदूळची प्युरी बनवून घेतलेली होती त्यामध्ये काढूया। आता आपल्याला बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळच्या प्युरीमध्ये। सोपी पण आहे, पटकन पण बनतं ही डिश। यामध्ये टाकूया हिरवी मिरची। मी इथे 1 हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। इथे आपण 1-2 हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो, आपल्याला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे। यामध्ये टाकूया कोथिंबीर, जिरं, तीळ टाकूया। चटपटीत बनवायचं आहे तर तीळचा वापर करायचा। चवीनुसार मीठ टाकूया। थोडीच हळद टाकलेली, हळद टाकल्याने डिशला कलर येत असतं। छान असं मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घेतलेला। इथे आपल्याला हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी डिश आहे ती छान फ्लफी बनायला पाहिजे, फुलून यायला पाहिजे। आपल्याला इथे फेटायचं आहे डिशला 30 ते 40 सेकंद। बघा, छान असं फेटून घेतलेलं आहे। बाजूला फेटत होते तेव्हापर्यंत तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं। मीडियम गॅसवर तेल गरम झालेलं आहे। तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला डिश तेलामध्ये सोडायची आहे। आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे, बॅटर आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे। आहे ना सोपी बनवायला आणि आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून छान अशी डिश बनवून तयार होतं। या पद्धतीने छान असं मी आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून डिश बनवून घेतलेली आहे। बघूनच वाटत आहे ना खाण्याकरिता छान, तशीच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे। पुन्हा मी जे बॅटर होतं त्या बॅटरपासून पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे। बघा, छान असं फुलून आलेलं आहे। म्हणून जे आपलं बॅटर आहे डिश बनवण्याचं ते छान फेटायचं, तेव्हाच आपली डिश जी आहे ती छान अशी फुलून येणार। बनवायला सोपी आहे, घरचे 2 साहित्यच वापरलेले आहे, फार जास्त मसाल्याचा पण वापर नाही केलेला आहे। इथे आपल्याला इनो सोडा कशाचाच वापर नाही करायचा आहे। या पद्धतीने नक्की बनवून बघा, मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार। घरचे म्हणणार परत बनव। ही डिश आपण दही सॉस सोबत खाऊ शकतो। या पद्धतीने बनविले तर घरचे म्हणणार पुन्हा बनव। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। चटपटीत डिश घरच्या साहित्यामध्ये बनलेली आहे।
बघा, बघूनच वाटत आहे ना छान बनलेली आहे. तशीच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. बाय बाय.